आपण आजच्या या सखोल चर्चेला सुरुवात करूया. पण त्याआधी जरा विचार करा, आपण हायवेवर आपली एकदम आवडती गाडी चालवतोय. मोकळा रस्ता आणि छान हवा. भारी अनुभव असतो तो. हो ना? आपण अगदी वेगात निघालोय, पण अचानक गाडीचा वेग कमी व्हायला लागतो. इंजिनमधनं काहीतरी विचित्र असा खडखड आवाज येऊ लागतो. आणि मग आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण लगेच रस्त्याला दोष देतो. अगदी बरोबर. आपण म्हणतो, अरे हा रस्ताच खराब आहे, किंवा चढणीचा रस्ता असल्यामुळे गाडी ओढ घेत नाहीये. म्हणजे आपण आजूबाजूच्या परिस्थितीलाच जबाबदार धरतो. पण खरी अडचण रस्त्यात नसतेच. खरी अडचण ही असते की गाडीतलं इंजिन ऑइल पूर्णपणे संपत आलंय आणि आतले सुटे भाग एकमेकांवर घासली जात आहेत. बरोबर. आणि हेच उदाहरण घेऊन आपण आजच्या आपल्या सखोल चर्चेची म्हणजेच या डीप डाईव्हची सुरुवात करणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे व्हिटॅमिन B12 ची कमतरता आणि आतड्यांचे आरोग्य. नक्कीच. आणि आपण जे गाडीचं उदाहरण दिलं ना, ते आपल्या आजच्या विषयाला अगदी अचूक लागू पडतं. कसं आहे, आपण आपल्या स्वतःच्या शरीराच्या बाबतीतही रोज ही चूक करत असतो. हो, म्हणजे सततचा थकवा जाणवणं, झोप पूर्ण होऊ नये, सकाळी फ्रेश न वाटणं किंवा कामात लक्ष न लागणं. आपण या सगळ्यासाठी आपल्या धावपळीच्या आयुष्याला किंवा वाढत्या वयाला दोष देतो. आपण स्वतःची समजूत काढतो की कामाचा ताण जास्त आहे म्हणून मी थकत आहे. पण आपण हे विसरतो की आतलं इंजिन ऑइल संपत आलंय. हो ना. आणि म्हणूनच आज आपण हे उलगडणार आहोत की यामागे केवळ ताणतणाव नसून व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. यासाठी आपण काही खूप महत्त्वाचे वैद्यकीय संदर्भ वापरणार आहोत. जसं की व्हिटॅमिन B12 बद्दल जाणून घ्या हे 5 महत्त्वाचे मुद्दे, हा दस्तऐवज. आणि सोबतच कानपूरच्या गॅस्ट्रोलिव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर V.K. मिश्रा यांच्या नोंदी, तसेच रत्नागिरीचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांची माहितीसुद्धा आपण विचारात घेणार आहोत. हो, आणि USDA, NIH आणि जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीच्या संशोधनाचाही यात समावेश आहे. तर आपलं आजचं मिशन खूप स्पष्ट आहे. आपल्याला B12 बद्दलचे गैरसमज दूर करायचे आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की ही कमतरता फक्त आहाराशी संबंधित आहे, पण तसं नाहीये. ती आपल्या पचनसंस्थेशी म्हणजेच गट हेल्थशी कशी जोडलेली आहे हे सत्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरं, तर मग आपण थेट मुद्द्यावर येऊया. मला एक सांगा, लोक नेहमी म्हणतात की मला खूप थकवा जाणवतोय. पण तो नेहमीचा थकवा आहे की B12च्या कमतरतेचा आहे, हे कसं ओळखायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, सामान्य थकवा तुम्ही विश्रांती घेतली की दूर होतो. पण जेव्हा शरीर B12 ची मागणी करत असतं ना, तेव्हा लक्षणं खूप वेगळी आणि गंभीर असतात. म्हणजे नक्की काय होतं? हातापायांना सतत झिंझिण्या येणं, चालताना अचानक तोल गेल्यासारखं वाटणं, जिभेवर वारंवार जखमा किंवा सूज येते. अच्छा, जिभेवर पण परिणाम होतो. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते आणि चिडचिड वाढते. हे सगळे इशारे आहेत की आतमध्ये काहीतरी गंभीर बिघाड झालाय. बापरे, स्मरणशक्ती कमी होणं आणि चिडचिड म्हणजे एका साध्या विटॅमिनचा थेट मेंदूच्या कार्यक्षमतेशी संबंध आहे? नक्कीच. आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर ॲनिमिया तर होतोच, पण मज्जासंस्थेच्या कायमस्वरूपी समस्या निर्माण होऊ शकतात. कारण B12 हे फक्त शरीराला ऊर्जा देणारं कोणतं ड्रिंक नाहीये. मग ते नक्की काय करतं शरीरात? ते पेशींच्या पातळीवर काम करतं. आपल्या शरीरात दररोज निर्माण होणाऱ्या लाखो लाल रक्तपेशींची निर्मिती करणं हे B12चं मुख्य काम आहे. ओके. आणि दुसरं मोठं काम म्हणजे मज्जासंस्थेचं जाळं निरोगी ठेवणं. आपल्या मेंदूतून शरीराकडे जाणाऱ्या मज्जातंतूंचा विचार करा. त्या विजेच्या तारांसारख्या असतात. हां, तारांवर जसं कव्हर असतं तसं. अगदी बरोबर. त्या तारांवर एक सुरक्षक आवरण असतं ज्याला मायलिन शीथ म्हणतात. B12 या आवरणाची निर्मिती आणि देखभाल करतं. अच्छा, म्हणजे जर B12 नसेल तर ते आवरण कमकुवत होतं. हो आणि मग शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होतं. हो, सिग्नल्स नीट पोचत नाहीत आणि म्हणूनच हातापायांना मुंग्या येतात. आणि याहीपेक्षा खोलवर जाऊन सांगायचं तर आपल्या पेशींच्या DNAचं संश्लेषण करण्यासाठी B12 लागतं. म्हणजे नवीन पेशी तयार करण्यासाठी? होय, B12 नसेल तर लाल रक्तपेशी योग्य आकारात तयारच होऊ शकत नाहीत. त्या मोठ्या आणि अकार्यक्षम बनतात. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि म्हणूनच तो जीवघेणा थकवा येतो. हे सगळं ऐकल्यावर एक साहजिक प्रश्न पडतो. लोक म्हणतात की मी तर खूप चांगला संतुलित आहार घेतो, मग माझ्यामध्ये कमतरता काय येते?
दोष कोणाला द्यायचा? इथेच सगळ्यात मोठी गोम आहे. डॉक्टर V.K. मिश्रा यांनी यावर खूप छान प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते मुख्य समस्या अन्न नसून आतडे आहे. म्हणजे पोटात काहीतरी गडबड असते? हो. जर पचनसंस्थेमध्ये सूज असेल किंवा संसर्ग असेल तर तुम्ही कितीही उत्तम आहार घेतलात तरी B12चं शोषण नीट होतच नाही. म्हणजे अन्न पोटात जातंय पण शरीर ते शोषून घेत नाहीये, असं कसं होतं? कसं आहे, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण B12 युक्त अन्न खातो तेव्हा ते अन्नातील प्रथिनांशी घट्ट जोडलेलं असतं. मग पोटातील आम्ल त्याला वेगळं करतं, बरोबर? बरोबर. आणि त्यानंतर पोटात एक विशेष प्रथिन घटक तयार होतो ज्याला वैद्यकीय भाषेत इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणतात. हा घटक मोकळ्या झालेल्या B12ला घट्ट पकडतो. म्हणजे हा इंट्रिन्सिक फॅक्टर B12ला शरीरात प्रवेश मिळवून देणारा एक प्रकारचा VIP पास आहे, असं आपण म्हणू शकतो का? हो, हे VIP पासचं उदाहरण खूप छान आहे. पण नुसता पास मिळून उपयोग नसतो ना. हा पास आणि B12 लहान आतड्याच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत प्रवास करतात. त्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? त्याला इलियम म्हणतात. तिथे खऱ्या अर्थाने हा पास तपासला जातो आणि मगच B12 रक्तात शोषलं जातं. अच्छा, म्हणजे हा इलियम म्हणजे त्या आतड्यातल्या क्लबचा बाउन्सर आहे तर. हो ना. आणि डॉक्टर मिश्रा याच मुद्द्याकडे लक्ष वेधतात. जर कोणाला क्रॉन्स डिसीज, सिलियाक डिसीज किंवा लीकी गट सारख्या आतड्यांच्या समस्या असतील तर तो बाउन्सर आजारी पडतो. अगदी तसंच. आतड्याची भिंत कमकुवत होते. आता विचार करा, तुमच्याकडे VIP पास आहे पण दरवाजावरचा बाउन्सरच डॅमेज असेल तर पास स्वीकारला जाणार नाही. बापरे, म्हणजे दरवाजा उघडतच नाही. आपण कितीही चांगला आहार घेतला तरी तो शरीराबाहेर फेकला जातो. हो. आणि पोषण हे फक्त तुम्ही काय खाता यावर अवलंबून नाही तर तुमचं शरीर ते कसं शोषून घेतं यावर आहे. हीच ती खरी गोम आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आपण फक्त अन्नावर लक्ष देतो पण शोषण यंत्रणाच डॅमेज असते. बरं, समजा कोणी आतड्यांचं आरोग्य सुधारलं तर त्यानंतर शरीराला B12 कुठून द्यायचं? कोणते स्रोत सर्वोत्तम आहेत? जर आपण नैसर्गिक स्रोतांचा विचार केला तर मांसाहार हा एक खूप समृद्ध स्रोत आहे. रेड मीट म्हणजे मटण आणि बीफमध्ये B12 भरपूर असतं. पण मग रेड मीट भरपूर खाल्लं की प्रश्न सुटला असं नाही ना? नाही, अजिबात नाही. रेड मीटचे स्वतःचे काही धोके आहेत. कोलेस्टेरॉल वाढणं, हृदयविकाराचा धोका. त्यामुळे समतोल राखणं महत्त्वाचं आहे. पण याला एक छान पर्याय आहे, तो म्हणजे चिकन. चिकन? म्हणजे चिकन सूप वगैरे? हो. USDAच्या न्यूट्रिएंट डेटाबेसनुसार चिकन सूपमधील घटक शरीराला सहज उपलब्ध होतात आणि पचनास हलके असल्यामुळे कमजोर आतड्यांसाठी तो उत्तम पर्याय आहे. आणि जे लोक सी फूड खातात त्यांच्यासाठी तर हा जणू खजिनाच आहे असं म्हणतात. हो, सीफूड हे B12चं पॉवर हाऊस आहे. मॅकेरल, सार्डिन्स आणि टुना मासे. NIHच्या आकडेवारीनुसार फक्त 100 ग्रॅम टुना माशांमध्ये 10.8 मायक्रोग्रॅम B12 असतं. एक मिनिट, काय सांगताय? पण एका सामान्य माणसाला रोज किती B12 लागतं? फक्त 2.4 मायक्रोग्रॅम. आणि 100 ग्रॅम टुना माशात 10.8 म्हणजे गरजेच्या जवळपास चौपट. मग जर एवढं जास्त B12 शरीरात गेलं तर ओव्हरडोस किंवा टॉक्सिसिटी होण्याचा धोका नसतो का? नाही. इथे निसर्गाची एक छान यंत्रणा काम करते. B12 हे वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. ते सुरक्षितपणे बाहेर टाकलं जातं. हे खूपच भारी आहे. निसर्गाने स्वतःच एक सेफ्टी वॉल्व लावून दिलाय. पण आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी तर हे मासे आणि मटण काहीच कामाचं नाही. शाकाहारी लोकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि सुखद बातमी आहे. दूध, दही आणि पनीर हे शाकाहारी लोकांसाठी खूप महत्त्वाचे स्रोत आहेत. पण दुधातून खरंच पुरेसं B12 मिळतं का? हो. जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झालाय. त्यानुसार दुधातील B12ची जैव उपलब्धता म्हणजे बायो अवेलेबिलिटी ही मांसाच्या तुलनेत अधिक प्रभावी असते. काय सांगताय? म्हणजे दुधातील B12 मटणापेक्षा जास्त चांगलं शोषलं जातं? हे कसं शक्य आहे? कारण जेव्हा तुम्ही मटण खाता तेव्हा B12 त्या प्रथिनांमध्ये खूप घट्ट अडकलेलं असतं. ते पचवायला पोटाला खूप आम्ल तयार करावं लागतं, मेहनत लागते. त्यामुळे ज्यांची पचनसंस्था थोडी कमकुवत आहे त्यांच्यासाठी दुधातून आलेलं B12 शोषून घेणं शरीराला खूप सोपं जातं. म्हणजे ते आधीच पचायला तयार असतं
आणि दह्याबद्दल बोलायचं झालं तर दह्यामध्ये प्रोबायोटिक्स पण असतात ना? हो, चांगले बॅक्टेरिया. म्हणजे आपण एकाच वेळी दह्यातून B12 पण देतोय आणि त्यातले प्रोबायोटिक्स आतड्यांमधील सूज कमी करून शोषण क्षमता पण वाढवतायत. हा तर एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रकार झाला. अगदी अचूक. दही खाल्ल्यानं तुम्ही फक्त पोषणच घेत नाही, तर तुमचा तो आतड्याचा मार्ग पण दुरुस्त करताय. हे शाकाहारी लोकांसाठी खरंच खूप फायद्याचं आहे. ही खरंच खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. पण आता मला हे विचारायचंय की हे सगळे आहाराचे पर्याय आपण पाहिले, पण जर आतड्यांना खूपच गंभीर सूज असेल किंवा एखादा मोठा आजार असेल, तर फक्त आहार बदलून भागतं का? इथेच आपल्याला वास्तवाचं भान ठेवावं लागतं. रत्नागिरीचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर रेणुशे यांचा संदर्भ इथे खूप महत्त्वाचा ठरतो. ते म्हणतात की जेव्हा डॅमेज खूप जास्त असतं, तेव्हा योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घेणंच गरजेचं असतं. म्हणजे घरगुती उपाय उपयोगी पडत नाहीत तिथे. नाही, जर आतड्याची मोठी शस्त्रक्रिया झाली असेल किंवा दीर्घकालीन आजार असेल, तर शोषणक्षमता जवळजवळ शून्यावर आलेली असते. तो बाउन्सर तिथे नसतोच. मग अशा वेळी काय करावं लागतं? अशा वेळी रक्त तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन्स घ्यावी लागतात. इंजेक्शनमुळे काय होतं, तो आतड्याचा डॅमेज झालेला मार्ग टाळून B12 थेट रक्तात मिसळतं. अच्छा, म्हणजे तो बायपास मार्गच आहे एक प्रकारचा. स्वतःच्या मनाने उपचार करणं नक्कीच धोक्याचं ठरू शकतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय होतो? अर्थ हाच आहे की आपल्या शरीराचे संकेत आपण ओळखायला हवेत. फक्त थकवा आहे म्हणून दुर्लक्ष करू नये. मुळावर घाव घालणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जाता जाता या सगळ्यातून एक अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतो, जो तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केला होता. हो, आणि तो प्रश्न असा आहे की जर आधुनिक जीवनशैली आणि ताणामुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य सतत बिघडत असेल, जर अन्नातून पोषण शोषलं जात नसेल, तर आपण फक्त हेल्दी खाण्याचा दिखावा करत आहोत का? आणि विचार करा, B12 प्रमाणेच कॅल्शियम, लोह अशी आणखी कोणकोणती जीवनसत्व आपल्या नकळत शरीरातून अशीच निघून जात असतील. बापरे. हां, खरंच खूप अस्वस्थ करणारा विचार आहे. आपण वरून चांगली इंजिन ऑइल टाकतोय, पण इंजिनलाच भोक आहे, अशी ही अवस्था झालीय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण फक्त आपलं ताट बदलणार आहोत की आपली पचनसंस्था दुरुस्त करण्याकडे लक्ष देणार आहोत. हा विचार प्रत्येक श्रोत्याने आज स्वतःच्या आरोग्याविषयी करणं गरजेचं आहे. नक्कीच. हा विचार करायला लावणारा प्रश्न आपण इथेच सोडूया. आजची ही सखोल चर्चा खूपच माहितीपूर्ण झाली. धन्यवाद.